आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. 1.5 कोटी सभासद नोंदणीचं उद्दिष्ट घेऊन भाजपनं विभागवार बैठकांचं नियोजन केलंय. याच पार्श्वभूमीवर भाजपची पश्चिम महाराष्ट्राची बैठक आज रविवारी कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आवाहन केलं. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने आपल्यासाठी एक पर्व आहे. प्रत्येक बूथवर 200 सदस्य नोंदणी करायची आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचून प्रत्येकाला भाजपचा सदस्य कसा बनवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणाऱ्यांना बळ देण्याचं काम करा, असं आवाहन नामदार बावनकुळे यांनी केलं. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदावर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशी सूचना त्यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. त्यांची नावं लवकरच कळणार असल्याचं सूचक विधानही नामदार बावनकुळे यांनी केलं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक हे मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या दोन्ही सरकारच्या केलेल्या कार्यावर आणि पुढच्या काळामध्ये 14 कोटी जनतेचं जे भलं आहे, जे विकास कार्य आहे आणि विकसित महाराष्ट्र संकल्प जो भाजपाने केला आहे, देवेंद्रजींनी केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक पश्चिम महाराष्ट्राचे भाजपामध्ये येणार आहे. लवकरच आपल्याला त्याची यादी कळेल. पण चांगलं नेतृत्व विधानसभेत राहिलेले आहेत, त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला समोर नेऊ शकतं, विकसित महाराष्ट्राकरता काम करू शकतं, असे अनेक नेते पश्चिम महाराष्ट्रातले भाजपामध्ये येण्याचा आपल्याला ओढ दिसेल. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.